नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. केज तालुक्यातील कोरेगाव या गावचा माजी सरपंच बालाजी तांदळे हा खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपींना सतत मदत करत असल्याचं आता समोर आलंय. तर काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना थेट पोलीस स्टेशनच्या आवारातच याच बालाजी तांदळेनं धमकी दिली होती आणि याच बालाजी तांदळेचा कुठपर्यंत हात आहे याबाबतचे काही पुरावे आपल्या हाती लागलेत आणि वाल्मिक कराडचा तो सुद्धा जवळच असल्याचं आता यामधून जाणवतोय. कारण पोलीस प्रशासनाकडून देखील या बालाजी तांदळेला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सवलत दिला जात असल्याचं पाहायला मिळालंय. गेवराईतलं एक सीसीटीव्ही फुटेज आणि केज न्यायालयातलं एक व्हिडिओ आपल्या हाती लागलेला आहे. यामध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. 1 जानेवारी रोजी बीड शहर पोलीस स्टेशन, ज्या ठिकाणी SIT आणि CID ची टीम खंडणी आणि हत्या प्रकरणाची चौकशी करते, त्या ठिकाणी वाल्मिक कराड याला ठेवण्यात आलेलं होतं आणि 1 जानेवारी रोजी त्याच पोलीस स्टेशनच्या आवारात बालाजी तांदळे हा दाखल झाला. त्या ठिकाणी तो वाल्मिक कराड याला भेटल्याची देखील चर्चा आहे आणि तशा प्रकारचा आरोप देखील आहे. मात्र बालाजी तांदळेनं आपल्याला CID ने चौकशीसाठी बोलावल्याचं सांगितलं. यानंतर धनंजय देशमुखांनी याच ठिकाणी बालाजी तांदळेनं धमकावल्याची तक्रार देखील दिली. मात्र या तक्रारीवर सुद्धा पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे बालाजी तांदळेला आणखी कुठला वरदहस्त आहे का हा देखील आता सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडे 4 जानेवारी रोजी हाच बालाजी तांदळे गेवराईमध्ये पोहोचला. ज्या ठिकाणी विष्णू चाटे याला गेवराईच्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्याच गेवराई शहरातून एका मॉल मधून याच बालाजी तांदळेनं 2 रजई खरेदी केल्या आणि याच रगी त्याने गेवराई पोलीस स्टेशन मध्ये विष्णू चाटेला दिल्याची देखील माहिती आता समोर आली आहे. याबाबतच हे CCTV फुटेज आहे आणि याच CCTV फुटेज मध्ये कशा पद्धतीने एका मॉल मधून याच बालाजी तांदळेनं आरोपीसाठी खरेदी केली आणि ती गेवराईच्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन दिली हे सुद्धा आता उघड झालंय. दुसरीकडे 6 जानेवारी रोजी आज बालाजी तांदळे पुन्हा केज न्यायालयामध्ये पोहोचला. केज न्यायालय परिसरामध्ये विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांना आणण्यात आलेलं होतं केज न्यायालयासमोर हजर करण्यासाठी. मात्र या दरम्यान तो त्या ठिकाणी अनेक वेळ होता. सामान्य लोकांसाठी आतमध्ये जाण्यासाठीची प्रवेश बंदी करण्यात आलेली होती. मात्र पोलिसांनी या बालाजी तांदळेला आतमध्ये कसं काय जाऊ दिलं हा देखील सवाल उपस्थित होतोय. हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये बालाजी तांदळे गेटच्या आतमध्ये काही लोकांशी गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय निवांतपणे या संपूर्ण आवारामध्ये हा बालाजी तांदळे 6 जानेवारी रोजी फिरत होता आणि याच न्यायालयामध्ये त्याने काही पाण्याच्या बॉटल्स या आरोपींसाठी पोलिसांच्या माध्यमातून दिल्याची देखील आता माहिती समोर येते. यावरूनच संपूर्ण काही आता क्लिअर होतंय आणि या सर्व प्रकरणातील आरोपींना कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून देखील सूट दिली जाते हे देखील आता समोर येत आहे. यावरूनच आता बीडचं पोलीस प्रशासन आणि या पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. तर या सदरील आरोपींवर आणि आरोपींना सहकार्य करणाऱ्या लोकांवरती काही कारवाई होणार की नाही हा देखील आता सवाल उपस्थित होतोय.